शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे। केवळ आमदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, पक्षाची रचना आणि घटना महत्त्वाची असते असा जोरदार युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले आहेत। 21 जून 2022ला शिंदेंनी शिवसेना सोडून सुरत गाठलं तेव्हा उद्धव ठाकरेंकडेच बहुमत होतं। मात्र आयोगाने निकाल देताना ते विचारात न घेता केवळ विधिमंडळ पक्षातलं बहुमत ग्राह्य धरलं असं सिब्बल यांनी म्हणत आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय। तर उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल आपली बाजू मांडणार आहेत। पुढील आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेला युक्तिवादाची संधी मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे नेमकं पारडं कुणाचं जड ठरणार पाहणं महत्त्वाचं आहे। कपिल सिब्बल यांनी आज काय युक्तिवाद केलाय ते पाहूया। तर कागदपत्रांची पूर्तता करू नये आयोग म्हणतं घटना एकाधिकारशाही असलेली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं होतं असंही सिब्बल यांनी सांगितलं। बाळासाहेबांच्या निधनाच्या 13 वर्षांनंतरही आयोगाला माहीत कसं नव्हतं। 2018 मध्येच शिंदेसमक्षच सर्व बदल झाले त्याची माहिती आयोगाला दिलेली आहे। लोकशाही विरोधी म्हणत शिंदे बदलांना आक्षेप कसा घेऊ शकतात। 21 जून 2022ला शिंदे सुरतला गेले तेव्हा ठाकरेंकडे राजकीय पक्षाचं बहुमत होतं। 19 जुलैच्या पत्रानंतरही राजकीय पक्षातल्या बहुमताचा विचार केला गेला नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तर काही तथ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आयोगाचा निर्णय आलाय असं सिब्बल यांचं युक्तिवाद पाहायला मिळाला। आयोगाने आधीच निकाल ठरवला, नंतर तर्क फिरवला, हे युक्तिवाद करण्यात आले। दरम्यान आजच्या सुनावणीनंतर खासदार संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही नेत्यांनी काय आरोप प्रत्यारोप केले आहेत ते बघूया। या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, मला वाटतं नाही का कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे। पक्ष संघटना कुठलेली नाही, विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता। युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीचे जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत, यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे। हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्याने केलेला आहे, संविधानिक घोटाळा म्हणतो, आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगानं घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केलेला आहे। अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि मग नंतर नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता, निर्णय काय द्यायचा तो, आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता, तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती। तर सुनावणी दरम्यान खंडपीठाने काय म्हटलंय तेही बघूया। शिवसेना पक्षप्रमुख ही संकल्पना संदिग्ध वाटते असं कोर्टाने म्हटलं। विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा राजकीय पक्षावर परिणाम होणार नाही का असाही सवाल कोर्टाने केला। पक्षातल्या 2 घटकातील वादाचा परिणाम पक्षावरही होणारच, तो वाद सोडवण्याची जबाबदारी आयोग, कोर्ट अशा यंत्रणांची आहे। तर सपाबाबतच्या निकालातही राजकीय विधिमंडळ पक्ष वेगळा असं म्हटलेलं नाही। अशा प्रकरणात आयोगाला निर्णयाचा किती अधिकार आहे याचा विचार करतोय। दरम्यान कालच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात खेळीमेळीत शाब्दिक चकमक उडाली।